पवार साहेबावरती तुम्हाला दाखवतो मी. रोहित दादा आहे. पार्थ आणि रोहित दादा. बघत बघत बारामतीमध्ये किती गर्दी झाली मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता हे बघा, इथून सुरुवात झाली गाड्यांना. आता अजितदादांचं ज्या हॉस्पिटलमध्ये देह आहे फक्त देह, तिथवर तुम्हाला मी दाखवतो. रोहित दादा, सुमित्रताई, सुप्रियाताई आणि शरद पवार हे सुद्धा आलेले. इकडल्या गाड्या दाखवा आधी सर पूर्ण. तुम्हाला गाडी मी दाखवतो. तुम्ही म्हणतात किती गाड्या आहेत आणि किती पब्लिक आल्या त्या. तिथंच माणुसकी जिवंत होते किंवा माणुसकी कळते की बाबा काय काम केलं दादांनी. दादांचं काम कळलं तुम्हाला. चल इथं बोलव. पुढं पण लय गाड्या आहेत. पण गाड्या आहेत. आता पाठीमागच्या गाड्या मी दाखवतो तुम्हाला. आता हे गाड्या दाखवतो तुम्हाला बघा. पाक हॉस्पिटल राहिले इथून 1-1.5 किलोमीटर आणि इथून गाड्या चालू झाल्या. आता चौक वगैरे इकडे पूर्ण भरलेलं आहे. हे बघा, तुम्ही फक्त बघत राहा काय पब्लिक आहे. हे बघा तिकडल्या सर्व अजून तर काहीच नाही. आणि काय अपडेट तुम्हाला महत्त्वाची माहिती मी देतो. महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगायची अगोदर हे दाखवतो. पब्लिक दाखवतो. हे बघा पोलीस गाड्या, तिकडं गाड्या. आता तर असं झालंय, एवढं पॅक झाले काय सुधरत नाही. बघा पुढं गाड्या. आणि महत्त्वाची एक अपडेट तुम्हाला देतो की मित्रांनो, अंत्यविधी आता नाही, आज उद्याच्याला करण्यात येणार आहे असं बातमी समजली. कारण बऱ्याच जणांना दर्शनासाठी वेळ द्यायचा आहे. समधी पब्लिक यायला लागली. पब्लिक दाखवा आता. सारी यायला लागले तिथं. बघा पब्लिक आता. आपण तिकडं थांबतो. आता तुम्हाला पब्लिक दाखवतो. गाडी लावली तिकडं गाड्या बघा फुल भरले. आता तुम्हाला पब्लिक दाखवतो. लाव गाडी. आता फक्त 1-2 तासामध्ये काय पब्लिक आल्यात ते बघून घेतो मी. आणि काय बारामतीची परिस्थिती दाखवतो आता. तर बघा पुढून आलेलं पब्लिक आहे सारं. ते बघू शकता हे पब्लिक. हे पब्लिक आहेत. बघितलं, ही आहे मेडिकल कॉलेजकडलं पब्लिक, जिथं की अजितदादांना ठेवलेलं आहे. ते पब्लिक आहेत. बघा आता किती येतात पब्लिक. पब्लिक बघत राहा नुसतं. इकडं तर पाय तिकडं जेवढं लांब बघता इकडं आहे पेन्सिल चौक. हा पेन्सिल चौकातून आपण मी आहे उभा विमानतळाकडे. ही विमानतळ इकडं विमानतळाकडे रोड जातो पाठीमागे. इथं उभा आहे मी आणि इथनं आतमध्ये जातो. हा जातो इकडं मेडिकल कॉलेज तांदळवाडीकडे. पब्लिक दाखवतो मला. पब्लिक किती येते काय करावं. बाबा आता गर्दी वाढणार आहे इथून पुढं. बघू शकता विषय काय काय बापरे असली गर्दी अजून तर काहीच नाही. हे बघ इथं समोर उभा आहे. तसंच वाटतंय काहीतरी केलं असं. बहुतेक तिकडनं बॉडी बाहेर येत असन त्यामुळं तर एवढे पब्लिक यायला लागलेले तिकडे बाहेर. हो इकडं पण पब्लिक. चला आपण तिकडं.
आपण काय हो चालतं. परत यावं लागेल. ये ना वर. मी पुढे येते, तू मागे ये. ही बारामतीचे पब्लिक. पूर्ण गाड्या. हे करून घे. मी नाही येत ना. करून घे. चल, चला ते. BP कॉलेज ना? आले. UP कॉलेजकडे. चला मॅम घेतले दुसरे अजून पण लेट आपले अरे मला बोलायचंय. तुमच्यापासून घेतो स्टार्ट करतो मलाच बोलायचंय की उद्याच्या कंपनी काय आहे हे व्यवस्थित पाहिजे. तुमच्यापासून घेऊ का मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेज. बारामतीच्या गव्हर्नमेंट माईक माईक बंद आहे बघा किती बघन तेवढ्या गाड्याच येतात, तेवढं पब्लिकच येतं हॉस्पिटल करून. तुम्हाला दाखवतो, बघत राहा नुसतं पब्लिक काय कटाल सांगतो तुम्ही, एवढं पब्लिक आहे. मीडिया न्यूजवाले सर्व आहेत तिकडं. कोण आलेत काय घे. शरदचंद्रजी पवार आहेत काय खेळत, त्यात पवार साहेब दिसतात म्हणून आता एवढी भीड लागली आहे. बघा बारामती परिस्थिती. पवार साहेब तुम्हाला दाखवतो मी. रोहित दादा आहेत. पार्थ आणि रोहित दादा. अजित दादांचे चिरंजीव पार्थ आणि शरदचंद्र पवार साहेब या पुढल्या गाडीमध्ये गेलेत. साऊंड चेक आहे मॅम ओके दादा मागे थोडं मागे बोल एवढ्या पब्लिकवरनं तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा अजितदादांचं काम बोलत होतं इथं. आणि राजकारणातलं नाही तर आमचं बारामतीमधला हिरा हरपला. बारामती पोरकी झाली ना वाटायला लागली. आणि ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की कुठेतरी लॉकडाऊन पडले. लॉकडाऊनमधली एक आठवण यायला लागली. ते मीडियावाले सकाळ ही फक्त हॉस्पिटलकडनं येणारे मित्रांनो पब्लिक आहेत.
म्हणजे सांगायचं अर्थ हे असा की अंत्यविधीला किती पब्लिक असेल बघा. पब्लिक जेवढे बघेन तेवढं पब्लिकच. आणि ही 12 मेडिकल कॉलेज कडून ही सर्व पब्लिक येणार आहे. आणि हे मेडिकल कॉलेज हे अजितदादांनीच गरिबांसाठी हे केलेलं आहे, सुविधा उपलब्ध. बघन तेवढी भेट लागलेली. बघन तेवढं बघा. बारामतीत एक माणूस सुद्धा असा राहिला नाही की त्याने घर सोडलं नाही किंवा त्याला दुःख झालं नाही. अगदी लेकरा बाळापासून सर्वांना दुःख झालंय. आणि पूर्ण पब्लिकेकडे झाडून आलेले आहेत. अजून बाहेरचे तर पब्लिक यायच्यात ते तर वेगळंच. आणि हा क्षण किती वेळाचा तुम्हाला सांगतो. एक 8:45 9:15 दरम्यान हे समजा घात झालेला आहे. आणि तिथून काही क्षणात अर्ध्या तासात तर मेडिकल कॉलेजला दादांना आणल्यानंतर मी बाकीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला दिला. आणि आता वाजलेले 2च्या सुमारासची ही परिस्थिती बघा. 3 तासात एवढं पब्लिक आलेलं आहे. सकाळी विमानतळावरचं पण तुम्हाला मी पूर्ण माहिती दिली, सांगितलं. आता ही गाड्या बघा. हाला विमान ही मेडिकल कॉलेजकडनं रोड आला, हा विमानतळाकडे गेला. आणि इकडं तो गेलेला तो आपलं विविध प्रतिष्ठानकडे. ते प्रेमाची आदुरकाने कशी राहते तशी बारामतीचे काहीतरी स्वप्न आदुरकाने अशी थांबली राहिली असं वाटायला लागलंय. कोणाचा दिवस कसा उजडल सांगता येत नाही. सूर्याबरोबर कुठली बातमी आहे काय भेटणं उगवत्या सूर्याबरोबर सांगता येत नाही. अशी परिस्थिती बारामतीची. खूप वाईट झालं, अत्यंत दुःख झालेलं आहे अख्ख्या बारामतीला मित्रांनो. त्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजेत. मोडलं असतं तरी परवडलं असतं, पण तुटायला नव्हतं पाहिजे. जिथं विमान कोसळलं तिथली पब्लिक सांगतात, काही लेडीज तिथं काम करत होते ते म्हणतात आमच्या पुढं विमानाचा स्फोट भला मोठा झाला आणि 2 तुकडे झाले. आणि त्यामधून एक पांढरा शपट कपडे घातलेला माणूस खुर्ची सकट बाहेर पडला. आणि आमच्या समोर काहीच ऑप्शन नव्हतं की पाणी वाटायला वगैरे काय. तोपर्यंत काही क्षणात पोलिसांनी धाव घेतली आणि तिथल्या काही गोष्टी केल्या. तिथून डायरेक्ट इकडं आणलं. आणि जे विमान होतं ते एकदम स्वस्त तिकीट आहे त्यांचं, म्हणजे कसं भाड्याने देतात हे असं समजलं मला. काय बातम्या बघितल्या ती कंपनीच अशी होती की कमी रेटमध्ये प्रायव्हेट विमान देते. मग दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक विमानामध्ये एक चेअर असतोय. तो चेअर म्हणजे जर काय अपघात झाला तर चेअर बाहेर फेकला जातो. आणि त्या चेअरवरती अजितदादा होते आणि ती चेअर बाहेर फेकला गेला पण काही उपयोग झाला नाही. म्हणून तर दादांची बॉडी तरी ताब्यात भेटली. बाकीच्या तर बॉडी तुम्हाला सांगतो जागेवरच खाक झाल्या, खाक जळण. बघू शकता किती वेळ झाला.
किती वेळ झाला बघा मित्रांनो. पोलीस बंदोबस्त पण तगडा आहे. लय पोलीस आल्यात लय. कुठली सॅम टीव्ही का? सॅम टीव्ही. ऐका ना, एक व्हिडिओ आहे त्याच्यावर तुम्हाला फोटो पण भारी आहे. बघा तुम्हाला कट मारून घेतात. बघा किती वेळ झालं. असा वगैरे तुम्हाला घेता येईल ना काही. किती बघा तेवढं पब्लिक आहे. 3 तासात एवढं पब्लिक आलेलं आहे. मला अपडेट असेल ना तिथला व्हिडिओ मी पाठवून देतो. मी चालू आहे. हा तुझा तिथं काय असेल ना मी व्हिडिओ पाठवतो. ओके काय महत्वाचं वाटलं ना ते गेलं सगळं गेलं. गेलं आपल्याकडे गेलं. शरद पवार यायचं वेळ आला. शरद पवार यायचा पुढच्या गाड्या आलेत का? पुढच्या गाड्या तो काय योगेंद्र दादा नाही जय दादा शरद पवार आहेत का त्या गाडीत? कुठल्या? ते काय ते समोरची गाडी 009. हा 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 त्यात आहेत ना शरदचंद्रजी पवार. बघा या गाडीमध्ये आहेत मित्रांनो. हो ही गाडी गेली. मला दिसली नाही. बारामती. पोलीस वैतागल्यात. पब्लिक तेवढं तापत होत आहे. सरत नाहीत. गाड्या भरपूर येतात. असा मोठा गाड्यांचा एक व्हिडिओ पाठवला तर गाडीच्या त्याच्यामध्ये कॅम्प्युलन्स असते. तर व्हिडिओ पण टाकतात. बापरे जेवढ्या गाड्या घेऊन तेवढ्या पाठीमागं आहेच. हॅलो, रस्त्यामध्ये जायचं आपल्याला. विद्यापट्टी स्टँडकडे गेलेलो. हो तेवढ्या गाड्या पाठीमागं आहेत. तिथं उभे या. चला हे घे, पिऊन घे. चला आपण जातो आता तिकडे विद्या प्रतिष्ठानकडे. तिथं विपी कॉलेज म्हणून दादा प्रसिद्ध आहे तिथं. ही कोपऱ्याव ही समोरच. हा ही चौकच विद्या प्रतिष्ठान. ती सुरुवात झाली. चला 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 लय पुढं तर पब्लिक आले आता.